ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन। लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील। वाचक ह.भ.प. विक्रम महाराज खुळे। संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड। संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड। अध्याय 48 शिवराय मिर्झाच्या छावणीत। श्री गणेशाय नमः। श्री शिवाय नमः। मागिले अध्याय कथिले रघुनाथ पंत भेटीस आले। प्रतीक्षा करीत उभे ठाकले छावणीच्या बाहेरी। मिर्झा राजे छावणी मधी तया लागी दिधली वर्दी। जयसिंग झाला दर्दी रघुनाथ पंतासी भेटाया। तयाचा करून सन्मान आता निला पाचारून। आदराने बैसवून करी प्रश्न तयासी। मिर्झा राजा करी प्रश्न बोला काय आहे कारण। येरू म्हणे दिधले धाडून शिवरायांनी मजसी। रायांचे ऐसे मनोगत चार दुर्ग घ्यावे ताब्यात। रायांशी जाणून आप्त इतुकी मदत करावी। ऐसे बोलिले रघुनाथ पंथ परी मिर्झासी नसे पसंत। शिवराज्य बुडवावया समस्त आला येथ दुरात्मा। मिर्झा बोले रघुनाथासी तहाचा अधिकार नसे मजसी। परी शिवाजी आलिया भेटीसी तेने संतुष्ट होईल। शिवाजीने यावे निशस्त्र स्वतः मानावे गुन्हेगार। उभे राहून या समोर क्षमा मागावी काकुळती। ऐसे हे समस्त झालिया भगवान रूप बादशाह तया। अपराध क्षमुनी करतील दया आन उपाया न चले। ऐसा मिर्झा राजा निर्मम स्वराज्याचा शत्रु अधम। केवळ आदर्श हा गुलाम बादशाही सत्तेचा। जो औरंगजेब क्रूर स्वबंधुसी करी ठार। बापासी दावी कारागार तयासी स्वर म्हणती। राजपूत बंदा गुलाम झाला त्याचा कणाची मोडीला। जयाचा आत्माच बेशुद्ध झाला काय तयाला बोलावे। म्हणे शिवरायासी अपराधी मूर्ख केवळ मंद बुद्धी। रयतेची तोडी बंदी तो अपराधी कैसा पै। जे परदेशामधून आले मूळ निवासावरी आक्रमले। सांगा कोण अपराधी झाले देशस्थ की परशस्त्र। परस्त केवळ औरंगाची नाही जयसिंग मिर्झा राजाही। उतरे होणी येतो पाही शिवशाही बुडवावया। कवीचे एक स्पष्ट मत मिर्झाही नव्हे आपुला आप्त। हरामखोर राजपूत येथे काय ययांचे। सोडून या राजस्थान
येथे तडफडले काय कारण, सांगा अपराधी कोण, शिवराय मिर्झा की औरंग, आमुचा सत्य इतिहास, आम्हासीच नये सांगायास, दुर्दैवते या परीस, प्रजासत्तेचे कोणते, राष्ट्र एकात्मतेची हकाटी, या धूर्त कल्पनेसाठी, सत्य इतिहासाच्या गोष्टी सांगून देती दुर्जन, इतिहास शूद्र अतिशूद्रांचा, इतिहास मराठे धनगरांचा, इतिहास कुणबी बांधवांचा, दाबून ठेवीती निर्दय, आणि इतिहास राजपुतांचा, इतिहास आर्य ब्राह्मणांचा, इतिहास अमलेंचे दुर्जनांचा, इंग्रजांचा इतिहास, हाची आळवू आळवू सांगती, आमुचा इतिहास दडपिती, अभ्यासक्रमातून काढिती, आणि सांगती वेगळे, राष्ट्र एकात्मतेचा पुळका, जरी त्यांची आहे इतुका, भयान आर्थिक विषमता का, आपल्या भारत राष्ट्रात एक क्रीड्यावरील वेंचिती, दुजे महाला मध्ये लोळती, हीच का आपुली राष्ट्रभक्ती, एकात्मता श्रीमंतांनो, एकात्मतेचे थोतांड उभे करूनी प्रचंड, आमुचे दाबुनी या तोंड, मार देती बुक्याचा, कोण शत्रू कोण मित्र, कोण मूळचे कोण पर, काहीच कळना नाम मात्र, लुटीती दुर्धर गरिबासी, असो रघुनाथ पंत, शिवराया पासी आला सांगत, मिर्झा राजा नाही ऐकत, काही केल्या आपुले, पुन्हा शिवराया निधाडिले, पंत मिर्झा पासी आले, तया लागी मनोगत कथिले, ऐशा परी श्रोते हो, संभाजी नामे माझा पुत्र, मी धाडण्यास आहे तयार, ऐसे शिवरायांचे उत्तर, मिर्झा राजासी कथियेला, मिर्झा राजा हसीनला, शिवाजी बनवितो आपणाला, 8 वर्षाच्या कुमाराला, पुढे ठेवतो मुद्दाम, शिवाजी राजा पक्का बेरकी, एका बोटावरील थुंकी, दुजिया बोटावरी एकाकी, करोनिया माफ सवितो, संभाजी आपका कुंवर, हमको यह नहीं मंजूर, आप खुद ही हो हाजीर, आणि कविचार न करी, मिर्झाचा हा उपदेश घेऊन पंताले दुर्गास, समस्त निरोपंद्रपतीस कथियेला तयानी, मग शिव छत्रपती निरोप देत ऐशा रीती, जीवितासी न होय विपत्ती, ऐसे वचन द्यावे, ऐसे वचन दिधलिया, स्वय येईन भेटावया, वचिनी भरवसा ठेवनिया,
आपुल्या पासी येईन. ऐकून या हे उत्तर, मिर्जासी आनंद झाला थोर. शिवाजी सह्याद्रीचा शेर, शरण येणार आपणासी. जेने थोर थोर मारिले, महाझुंजार लोळविले. बुद्धिवंतासी ठकविले, जेने झोडिले दुश्मन. तोची हा अद्भुत शिवाजी, शरण येत आहे आजी. सफळ झाली स्वारी माझी, जेने गाजी संतोषे. पंताजी म्हणे मिर्झा, तुझा जो शिवाजी राजा, त्यासी निरोप सांगे माझा. ऐसिया परी सकळ, कर्पूर गौराची अन घेऊन. त्यावरी तुळसी बेल पत्र वाहून. मी तयासी देतो वचन, दगा होणार नाही की. आमच्या मुलाखतीनंतर, आमच्या हुकुमासी जर. शिवाजी झाला तयार, अपराध सर्व क्षमीन. अनेक लाभ अनिवार, आलमपणाची मेहर नजर. निश्चित होईल आपल्यावर, तेने सरदार व्हाल त्यांचे. अनेक शिवाजीस सांगावे, दोस्ता स्वराज विसराघवे. आनंदाने जीवन जगावे, बादशाहीचा करीत. बादशहाची शक्ती मोठी, कासया व्यर्थ करीतो अटाटी. कुछ भी नतीजा सेवटी, अच्छा नहीं निकलेगा. स्वराज्य स्वराज्य करुनी, कामरतो तळमळुनी. अरे तुझिया स्वराज्याहुनी, मोठी जागीर मिळेल. आता एक विचार मोठा, कथित आहे तुझ सेवटा. रामसिंह माझा बेटा, तैसाची मजला तू आहे. बादशहाच्या सेवेत दोघे जगानंदात. हाची माझा अंतिम हेत, शत्रू नहे तू माझा. तुझे वांछितसे कल्याण, मनात किंतु न ठेवून. येई माझी या भेटी कारण, भले करीन तुझे मी. मिर्झाचा हा निरोप घेऊन, पंत दुर्गावरी येऊन. कथित सकाळ वर्तमान, शिवराया सीते धवा. आता इकडे दिले रखान, तयासी वार्ता आली पूर्ण. शिवाजी येत आहे शरण, त्यासी विलक्षण भासले. मी झुंजतो अहोराती, अजूनी दुर्गन आला हाती. मध्येच काय ही आपत्ती, शरण येतो शिवाजी. शिवाजी पोहोचण्या अगोदर, दुर्ग हाती घ्यावा समग्र. तरीच तयाचे श्रेय अपार, हाती पडेल आपुल्या. पेटून उठला खान दिलेर, हल्ला चढविला भयंकर. वरचे मराठे अति उग्र, तेही तुटून पडिले. जबरदस्त रणकंदन सुरू करी दिले रे खान. तैसाचे संग्राम सुरू ठेवून, मिर्झा पासी आला तो. मिर्झासी बोले रागे रागे, कासया तुम्ही घेता मागे. 4 दिन राहूगे दुर्ग मजला
घेऊ द्या. पुरंदर पडिलावरी मगची चर्चा करा सारी. कृपया थांबावे तो वरी विनंती करी तुम्हासी. यावरी जयसिंग बोले त्यासी तह पाहिजे आहे आम्हासी. पुरंदर पडण्याआधी तहासी पूर्ण करावे लागेल. पुरंदर दुर्ग गेलिया संतप्त होईल शिवराया. मग बेफान बनून या अनावर होईल. एकच दुर्ग घेण्यासाठी किती कराव्या लागल्या आटाटी. परजन्य सुरू झाली या मोठी पंचायत होईल. आज शिवाजी येतो शरण त्यातची साधावे राजकारण. तया लागी जादा निवडून दिवचून काही लाभ असेना. उलट तुम्हा ठेवितो सांगून बंद करा हे रणकंदन. केवळ दुर्गाचा वेढा आवडून चित्त देऊन राहावे. जरी शिवाजी येथे आला आणि नाकारिले तहाला तरी तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा असे झुंजावया. मिर्झाचे हे ऐकून वचन क्रोधावला दिले रे खान. तैसाची करीत फिन फिन चालता झाला पुरंदरा. शिवराजे छत्रपती सवे घेऊन सहा सोबती. मिर्झा राजाच्या भेटी प्रती निघाले राज दुर्गावरूनी. शिबिके माझी बैसोनी शरण निघाले खड्ग पाणी. आज तयाची मुक्तवाणी वृद्ध जहाली सद्गदे. हिंदूची स्वतंत्र राजन मोगलासी चालिला शरण. याहुनी बरे वाटे मरण अंतकरण आहाळे. निर्णायक पराभव होण्याआधी करुणी समतोल बुद्धी. रयतेसाठी राजे त्रिशुद्धे यवना शरण चालिले. जयाना आजीवरी लुटिले जयाना आजीवरी झोडिले. जयाना पळवून लाविले शरण निघाले तयाना. शिवरायासी महादुःख निज स्वप्नाची झाली राख. रोहिडेश्वराची ती भाक आजी खाक झाली. स्वराज्य उभारण्यासाठी काय काय केल्या अटाटी. किती मानसे मोठ मोठी याच्या पायी खर्चली. रक्ताचे पाणी करून स्वराज्य केले निर्माण. त्यावरी घातीला दारून आले मरण तयासी. मिर्झा राजा राजपूत नेनो काय करील मात. किती मुलक घेईल तहात किती दुर्ग रक्षील. काही कळेना रायासी तळमळ वाटते असे मानसी. पुढे सकळ अंधार त्यासी दिसून येई गहन. शिवरायांची ती शिबिका शिवापुरासी आली देखा. तेथे होता सरफराज खा राजे तयासी भेटिले.
तयासी घेऊन बरोबरी राजा निघाले झडकरी दिले रखानाच्या कर्णद्वारी वार्ता ही निघाली तेने मिर्झासी आज्ञा मोडून सुरू केले रणकंदन पुरंदरावरी वर्षाव तुफानचा तो झाला निकराचे रणकंदन करीत उठला दिलेर खान आगाद दारू गोळा ठासून तोफा दनादन उडवीत तया सवे मोगल जन दुर्गावरी पडिले तुटून तैसाची प्रतिकारातून मोगलासी होतसे खवळून उठिले मराठे गरजत पडले म्लेंच्यावर खवळून उठिले मराठे वीर गरजत पडले म्लेंच्यावर हात घाईचा संगर महादुर्ग जायला हा शेवटचा क्षण ऐसे विचारी दिले रे खान शिवाजी पोचण्याआधी पूर्ण दुर्ग घेतीला पाहिजे परंतु मराठ्यांचा हट तयाहुनी ही कडवट अवघे जरी झाले नष्ट तरी दुर्ग न देऊ येळकोट येळकोट जय मल्हार बोला हर हर महादेव हर हर गरजून या महाघोर तोडीती घन घोर म्लेंच्यासी तेने पठाण चौताळले मराठ्यांसी कापीत सुटले जरी मराठेत कटुनी मेले नाही हटले माघारी एक शत मोगल मेले 60 मराठे ही निमाले आगाद चौताळून उठले बहुत तोडिले मोगलासी भयंकर घनाघात करून मोगल लाविले पिटाळून एक चमूची संपूर्ण गारद केली मोगलांची आता मात्र हद्द झाली दिलेर खानासी घेरी आली कैसी मराठे फौज साली फाडून काढू मी आता दिलेर खान चरफडत आताची यस हवे त्वरित शिवराय गराड्याच्या खिंडीत पोहोचले ते वेळी राजे आले छावणी पासी कळविले मिर्झा राजासी छावणी भयचकित ऐसी आश्चर्य त्यासी वाटत जेणे मारिला बदल खान निसटला सिद्धीच्या बंदीतून 40 खानासी बोट तोडून सुरत लुटून आणली तो शिवाजी आहे कैसा दिखावया मिळेला पैसा म्हणती आहे सैताना ऐसा पाहू कैसा निज नेत्री काही होती चिंताग्रस्त म्हणती तो चालाक बहुत करील काही विपरीत टाकील समस्त मारोणी मिर्झा राजानी बंदोबस्त स्वतःचा केला व्यवस्थित सकळासी सूचना देत सावध राहा म्हणोनी वकील रघुनाथ पंत आला मिर्झाच्या छावणीत मिर्झा लागी कथे समस्त राजे आले म्हणोनी राजे निशस्त्र आहेत पूर्ण सवे असती 6 ब्राह्मण कहार भोईत इतर जण येऊ घेऊन तयासी तव मिर्झा राजा गंभीर कछवा हसी बोले उत्तर शिवाजी आहे की निशस्त्र संपूर्ण तपासा तयासी अनेक तयासी कथावे किल्ले द्यावे लागतील आघावे तरीच येथे कदम ठेवावे अन्यथा जावे माघारी कछवाह बाहेरी येऊन रायासी तपासित संपूर्ण मग बोलत असे वचन दुर्ग संपूर्ण देण्याचे राजे बोलत तव तयासी मी आलो आहे तहासी
जैसे वाटेल मिर्धारायास तैसा परी होईल. मग शुभ्र वस्त्राने स्वहस्त बांधिल रायाने, हात जोडून काकुळतीने मिर्झाकडे चालिले. अंतकरणी महादुःख पर्यावरित शोक, द्वारापासी कृष्णनायक अधोवदने पातले. मिर्झा बाहेरी न येत जाणी बेग करी स्वागत, तयासी घेऊन गेले आत हस्त बंदिस्त तैसेची. मग मिर्झा राजे उठून न करिता स्मित वदन, रायांचे बंदिस्त हस्त जोडून तया लागी बोलत. राजे काय हे विपरीत, हस्त कासया केले बंदिस्त. येरू म्हणे तमी शरणागत, हीच रीत तयाची. तुम्ही पितृतुल्य राजपूत, बंदिस्त करून आलो हात. मजयाची काही खंत नाही वाटत काहीही, रायासी देता आलिंगन मिर्झासी धर्म दरदरून. न जाणो हा सैतान काय करील न कळे. आलिंगनातून झाले मोकळे, शिवराय मिर्झा पासी बोलले. मिर्झा गंभीर होऊन बोलिले, बरे झाले आले तुम्ही राजे. तुम्ही आजपर्यंत बादशाहीच्या विरोधात अद्भुतरित्या केली शर्त, तैसीच यापुढे करावी. बादशहावरी भाव ठेवून निष्ठा तयासी अर्पून, ऐसीच शर्त करा पूर्ण बहुत कल्याण होईल. भेटावया शिवराजाला खास शामियाना उभारिला. मिर्झा राजा घेऊन गेला तया स्थाना रायासी. तेथून दृष्टीच्या टप्प्यात पुरंदराचे युद्ध दिसत. धडधडा ध्वनी येत कडाडील्या तोफांचे. रायासी बसवून आसनी मिर्झा बोले मधुरवाणी. तुमचा घात आम्हाकडून होणार नाही निश्चय. मनी न घेता कुशंका बोला मनी असेल जे का. मान्य होता उभय लोका तह हो जाईल. आणि कतः मान्य नसिला तरी तुम्हासी जावयाला. तुमचा मार्गासे मोकळा ठरवा तुम्ही काय ते. परी एक ठेवा ध्यानात बादशहा महाप्रतापवंत. त्या पुढे तुमची यश किंचित, त्या पुढे तुम्ही यत्किंचित. हस्त आगीत नका घालो मजाईसा प्रतापी सेनानी. बादशहाच्या असे चरणी येथे कोण तुमची करणी. हेच ध्यानी ठेवावे यावरी धरिष्ठ यावरी धारिष्ठे करुण. शिवराय बोलती वचन. दुर्दैवी आपण हिंदू जन दुःख दारुण वाटतसे. दिल्लीच्या सम्राटाचे तख्त औरंगजेबा ऐवजी तेथ तुम्हीच असता विराजित. बहुशोभिवंत असते ते तुम्हायसा प्रताप तरणी. लोळे बादशहाच्या चरणी
आम्हासी महादुःख याहुनी काय अजुनी वेगळे आपुली बहुत थोर योग्यता परंतु यवनाची सेवा करिता आम्हा खेदया परता नसे सर्वथा अनिक परकीय हे दुष्ट यवन सत्ता स्थापित येथे येऊन गुलाम करुनी हिंदू जन राज्य करीती त्यावरी या हिंदू मध्ये कोणी बलशाली नसावा प्राणी तुम्हा आम्हात वाद लावणी राज करिता दिधला याज करिता दिधला आपण परस्परे झुंजोनी मरावे आणि तयाचे हित साधावे स्वतंत्र कोणीही न व्हावे गुलाम राहावे काफीर ऐसा यवनांचा हेत तुम्ही त्यासीच करिता समर्थ याचेची बहु दुःख सलत माझी आया मानसी विराट हिंदूच्या भूमीवरी मुठभर यवन झाले भारी आपण परस्पराचे वैरी म्हणून ऐसे झाले तुम्हीच झाला असता सम्राट मग येथपर्यंत यावयाचे कष्ट तुम्हा नसते पडिले दुर्घट मी चालो असतो येथे आणि माझे हे राजस्थान टाकले असते ओवाळून तुमचाच गुलाम होऊन राहिलो असतो जन्मभरी अजूनही ऐसे केलिया मी असेल तुम्हा साह्या मिलेंची शाही उलथोनिया स्वराज्य स्थापू भारती ऐसे ऐकुनिया वचन मिर्जा झाला क्रोधायमान जेवी मध्ये पी दुर्जान सुवचन मानिना जेवी ज्वरग्रस्तासी देख दुग्ध वाटे कडू विख वृक्षावरीचे उलूक तयासी प्रकाश साहेना तैसी शिवरायाची वचने मिर्झासी झोंबली अग्नी प्रमाणे खवळून या उठिला तेने रायासी म्हणे खामोश रायांचा उपदेश व्यर्थ गेला जवी गर्दब तीर्थी नानिला पालथ्या घड्यावरी वतिला सुधारस आवडी मिर्झा बोले वरडून राजावरा तुम्ही जबान या मिर्झावरी संपूर्ण सत्तासे शहाची तुम्ही बोलून अपशब्द करिता शहाचा उपमर्द आता बोलिल्या एक शब्द नतीजा खराब होईल शिवराय वर मले चित्ती क्षमा करावी मज प्रती ऐसे बोलोनी सत्वर गती उगे सखेद राहिले राजे न करीती मध्यपान तयासी शरबत देऊन मध्याचे घुटके घेऊन मिर्झा तयासी बोलत बोला राजे मुक्त चित्ती काय आहे तुमची मती सकळ सांगावे आम्हा प्रती लज्जा भीती न धरावी
तोफांचे ध्वनी दनादन तेने हादरे पर्यावरण राजे म्हणती आम्ही शरण तरी का मरण दुर्गासी मग मिर्झा राजा बोलत आपुला तह होईपर्यंत ऐसाची लढा जबरदस्त सुरू राहील निश्चय शिवराय कळवळून मिर्झाशी बोलती लवून पुरंदर तुम्हाला गुण आताची मी देतसे ऐकून रायांच्या उत्तराला मिर्झा राजा हसीनला म्हणे तो तर आम्ही जिंकिला काय राहिले तयाचे आता पुढील बोला राजे किती दुर्ग देता तुझे सकळ घ्यावयाचे निव्याजे मी आलो से येथवरी ऐकून तयाचे बोलणे राजे झाले दिनवाने अत्यंत अप्रिय अशी वचने मिर्झा राजा बोलत मिर्झा बोले शिवरायांसी अर्पा तुम्ही सकळ दुर्गासी ना तरी माझी सेना कैसी ज्ञात तुम्हासी असे पै दुर्ग घेईन दिले रखान मग कतल करील भयान तेथील नारी बलात्कारून टाकील वधून सकळांसी हृदयात भाला घुसावा तैसे रायाच्या वाटे जीवा मिर्झासी म्हणे युद्ध थांबवा नका कतलू अभागी मग म्हणत मिर्झा राजा सल्ला ऐकणार की माझा ऐसे बोलोनी मिर्झा तयाकडे पाहत शिवराय मनी चरफडत मिर्झा राजा पुढे बोलत जैसे माझी असे मनात तैसा तह करावा एवढे कणखैर छत्रपती परंतु आले का कुळती जैसे येईल तुमच्या चिता तैशा रीती करावे परंतु माझी दिनरयत नका करू हो त्यांचा अंत तुम्हा पुढे पदर पसरीत भीक मागत प्राणांची मिर्झा झाला सुप्रसन्न करीत सिंहासी बोलावून म्हणे सांगे खानासी जाऊन रणकंदन थांबवा करीत सिंह गेला धावत दिलरासी कथिली मात शिवाजी आहे शरणागत झुंज त्वरित थांबवावे आता नाईलाज झाला येस नाही चाले तयाला अखेर पर्यंत मराठा झुंजला नाही दिदला पुरंदर गेल्या 2 मासापासून तोफा ओकता ती अग्नी सहस्रवीर पडिले मरुनी उभय बाजूनी एकूण परंतु मराठ्यांची शर्थ दुर्ग नाही दिदला हातात सकळ मराठे मरेपर्यंत त्यांनी नसता दिधला 2 मास धडाळिल्या ऐशा तोफा शांत झाल्या वीरांनी तलवारी ठेविल्या शांत झाल्या उमेदी
11 जून 1665 झाला रणाचा शेवट. शिवराया ऐसा नरश्रेष्ठ परंतु अचाट झाले. जणू विझून गेला अग्नी ऐसे दिसे वरवरुनी. ज्वालामुखी अंतकरणी धग धग होती पै. आणि कही विनंती राजे करीती मिर्झा प्रती. तुमची सेनाजी का फिरती कत्तल करील स्वराजी. तुमची करीतो विनवनी तीही कत्तल थांबवूनी. सकळासी घ्या बोलावुनी करुणा वचनी बोलत. मग मिर्झानी आदेश दिधला पाचारूनी घ्या समजताला. शिवरायांनी हुकुम केला निज सेनेस या पुल्या. रणकंदन थांबवुनी स्थिर रहावे स्वस्थानी. पुढची आज्ञा न येता श्रवणी केवळ बैसोनी रहावे. सर्व स्थळी गेली वार्ता 2 मास धुमाकूळ पुरता. तो थांबवून या आता सर्वत्र स्वस्थता पसरली. विलक्षण झंझावात जणू काही झाला शांत. स्वराज्य झाले स्मशानवत. स्मशान शांतता झाली. आजीवरी उद्योग केला तयाचा नतीजा ऐसा झाला. निजात्माच चढफडला मराठ्यांच्या राजाचा. गत 20 वर्षापासून अहोरात केले प्रयत्न. काय झाले हे दारुण काळोख भयानक दाटला. पूर्वखंड झाला समाप्त पुढे उत्तरखंड अद्भुत. श्रोते व्हावे सावचित पुढील या कथेसी. स्वस्ती श्री शिवायन शिवकथा ही महान. परिशोत शिवभक्त सज्जन 48वा अध्याय गोड हा. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.